भारतीय जनता पार्टी सोडून कोणीही सत्ते भरवण्यासाठी आम्हाला विनंती केली तर आम्ही त्याला पूर्ण मदत करायला तयार आहे। शिवसेनेने कदाचित आमच्याकडे हात पुढे केला तर आम्ही हात मिळवणी करण्यास तयार आहे। ऐकलं काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचं हे म्हणणं। एका अर्थानं शिवसेनेला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस ऑफर करत असल्याचंच हे चित्र म्हणावं लागेल। शिवसेना असो वा काँग्रेस दोन्ही पक्ष भाजप विरोध म्हणून निवडणुकात उतरले आणि लढले, मात्र त्यांना सत्तेच्या जवळ जाता आलं नाही। मात्र दुश्मन का दुश्मन दोस्त या म्हणीप्रमाणे त्यांना भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं सहज शक्य आहे। काँग्रेसच्या 16 जागा आणि शिवसेनेच्या 18 जागा एकत्र आल्या तर 62 जागांच्या या जिल्हा परिषदेत सहज बहुमत सिद्ध होऊ शकतं आणि गेल्या वेळच्या उस्मानाबाद पॅटर्ननुसार शिवसेना काँग्रेस अशी आगळी वेगळी युती होत सत्ता काबीज करणं सहज शक्य आहे। त्यामुळेच काँग्रेसनं फक्त वेगळ्या शब्दात शिवसेनेला ऑफरच दिली आहे। भारतीय जनता पार्टी सोडून कोणीही सत्ते भरवण्यासाठी आम्हाला विनंती केली तर आम्ही त्याला पूर्ण मदत करायला तयार आहे। या कोणाचंही नाव शिवसेना आहे। आता दुसरा कोणता पक्षच नाही आहे, तर बीजेपीला सोडली तर शिवसेनेशिवाय दुसरा पक्ष नाही आहे, म्हणून शिवसेनेने कदाचित आमच्याकडे हात पुढे केला तर आम्ही हात मिळवणी करण्यास तयार आहे। दुसरीकडे शिवसेनेशिवाय सत्तेत येणं शक्य नाही याची जाणीव भाजपलाही झाली। त्यामुळेच इतके दिवस एकमेकांच्या कट्टर शत्रूसारखे वावरणारे हे पक्ष आता नरमलेत। त्यात भाजपनं एक पाऊल पुढे टाकत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनाच पहिला पर्याय असेल असं सांगूनही टाकलं। 22 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत। यांचे शिवसेना आमचे मित्र पक्ष होता, पण यावेळेस युती नव्हती, पण 25 वर्ष मी बरोबर राहिलेलं आहे। फर्स्ट प्रेफरन्स आम्ही त्यांनाच देऊ, ते जर आमच्या बरोबर येत असतील तर चांगली गोष्ट आहे। ते आले तर त्यांचे सहित, नाही आले तर त्यांचे विना। भाजप काँग्रेससोबत सत्तेत जाऊ शकत नाही, त्यांना फक्त शिवसेनेचाच सहारा आहे। त्यात 23 जागांसह सर्वात मोठा पक्ष असल्यानं सत्ताही हवीच आहे। त्यामुळे भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय नाही। शिवसेना मात्र सध्या काहीही बोलायला तयार नाही, फक्त शांत राहून परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करते। अशात आता शिवसेना सत्तेसाठी काँग्रेसला निवडणार की जुन्या मित्राला पुन्हा मिठी मारणार यावरच सत्तेची गणितं अवलंबून असणार आहेत। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।